गरम बटाटे वडा समोर आहे, बाहेरून कुरकुरीत आतून मऊ, सोबत हिरवी चटणी. पण आज प्रश्न चवीचा नाही, प्रश्न आहे शरीराचा. तोच एक बटाटा वडा 10 वर्षाच्या मुलानं खाल्लं तर काय होतं, 20 वर्षाच्या तरुणानं खाल्लं तर काय होतं, 30, 40, 50, 60 आणि 70 वर्षाच्या माणसाने खाल्लं तर काय होतं. वडा तोच आहे, पण शरीर कसं बदलतं आणि वय वाढलं की चुकीच्या खाण्याचा आवाज शरीरात जास्त मोठा होतो. वय वर्ष 60, वडा म्हणजे शरीराची परीक्षा. 60 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक वडा खातो, आता गोष्ट गंभीर होत जाते. कारण अनेकांच्या आयुष्यात ऑलरेडी बीपी, डायबिटीस, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन, कोलेस्ट्रॉल किंवा औषधं आलेली असतात. या वयात एक वडा म्हणजे फक्त बटाटे वडा नाही, त्यात तेल आहे, मीठ आहे, रिफाइंड कार्ब्स आहेत, तळलेलं बेसन आहे. MSD मॅन्युअल नुसार वय वाढल्यावर पचन संस्थेत कॉन्स्टिपेशन, तुमची जी काही औषधं चालू असतील त्या औषधांचे साईड इफेक्ट्स आणि इतर डायजेस्टिव्ह त्रास जास्त जाणवू शकतात. 60 नंतर वडा खाल्ल्यावर काहींना लगेच काही वाटणार नाही, पण काहींना पोट फुगणं, ऍसिडिटी, झोप बिघडणं, शौचाचा त्रास, साखर वाढणं हे लगेच जाणवू शकतं. आणि सगळ्यात मोठं चक्र इथं सुरू होतं. कमी चालणं म्हणजे वजन वाढणं, वजन वाढणं म्हणजे गुडघे दुखणं, आणि गुडघे दुखणारेत म्हणून आणखी कमी होत जाणारं चालणं. हे असं चक्रव्यूहात माणूस अडकतो. वय 70 वर्ष, चवीपेक्षा आता काय मोठं शहाणपण. 70 वर्षाचा माणूस वडा खातो, आता शरीर हळू आवाजात म्हणतं, चव घे रे बाबा, पण मला त्रास देऊ नको. या वयात शरीराची राखीव क्षमता कमी झालेली असते. थोडं जास्त तेल, थोडं जास्त मीठ, थोडं जास्त कार्ब्स याचा परिणाम जास्त दिसू शकतो. रात्री छातीत होणारी जळजळ, पोटात तयार होणारा वायू म्हणजे गॅस, सकाळी सुस्ती, बीपी थोडा जास्त, साखरही वाढलेली. 70 नंतर प्रश्न वडा खायचा की नाही एवढाच नसतो. प्रश्न असा असतो, कधी खायचा, किती खायचा, कोणत्या तब्येतीत खायचा आणि खाल्ल्यावर चालायचं का महाराज. आपण जो काही वडा खातो त्याचं वयानुसार एक जनरल टेबल आहे हे, की एक वडा पचवायला आपल्याला वयानुसार किती वेळ लागतो. याच्यात आपण बरेचसे व्हेरिएबल फॅक्टर आहेत. वड्याची साईज किती आहे, तुम्ही त्या वड्याबरोबर अजून काय खाल्लंय का, त्या व्यक्तीची तब्येत कशी आहे, त्याला काही आजार आहे का, डायबिटीस, पित्त, औषधं, तेल किती वापरलंय, कशा पद्धतीने तयार केलाय. पण एक जनरल तुम्हाला आयडिया येण्यासाठी ते आपण सांगू शकतो. 10 वर्षाच्या मुलाला एक वडा पचवायला 2 ते 3 तास, 20 वर्षाच्या तरुणाला 2.5 ते 3.5 तास, 30 वर्षाच्या तरुणाला 3 ते 4 तास, 40 वर्षाच्या तरुणाला, तरुण म्हणजे आता काय मध्यमवयीन माणसाला 3.5 ते 5 तास, 50 वर्षाच्या गृहस्थाला 4 ते 6 तास, 60 वर्षाच्या माणसाला 5 ते 7 तास, आणि 70 आणि त्याच्यापेक्षा अधिक तुमचं वय असेल तर तुम्हाला एक वडा पचवायला 6 ते 8 तास किंवा अधिकही काळ लागू शकतो. याच्याबरोबर एकही लक्षात घ्या, जर तुमची लाईफस्टाईल ही कम्फर्टेबल, आरामाची असेल, तुम्ही चालत नसाल, बसून राहत असाल, कोणताही व्यायाम करत नसाल, तर त्या केसमध्ये एक वडा पचायला एवढा वेळ लागू शकतो. मंडळी, बटाटा वडा वाईट नाही, आपली सवय वाईट होऊ शकते. 10व्या वर्षी शरीर वड्याला माफ करतं, 20व्या वर्षी शरीर नोंद ठेवायला चालू करतं, 30व्या वर्षी शरीर इशारा द्यायला चालू करतं, 40व्या वर्षी शरीर हिशोब मागणं चालू करतं, 50व्या वर्षी शरीर त्याची किंमत वसूल करायला लागतं, 60व्या वर्षी शरीर विनंती करतं, आणि 70व्या वर्षी शरीर सांगतं, मला जपा, अजून मला तुमच्यासोबत 20-25 वर्षात चालायचंय हो.